नमस्कार. संपादकीयमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. संपादकीयचा आजचा विषय आहे, या कारणासाठी रखडला आहे मंत्रिमंडळ विस्तार. आपण बघितलं असेल की महाराष्ट्रामध्ये सध्या शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे. हे सरकार आपण बघितलं असेल जवळजवळ 28-29 दिवस झाले, म्हणजे 1 महिना झाला. केवळ 2 मंत्री, एक मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री, हे 2च मंत्री सध्या महाराष्ट्रामध्ये आहेत. मंत्रिमंडळाचा विस्तार आज होईल, उद्या होईल, अशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटाकडून बोललं जातं. मात्र रोज वेगवेगळी तारीख निश्चित होते आणि मंत्रिमंडळाचा विस्तार मात्र होत नाही. नेमकं का मंत्रिमंडळाचा विस्तार होत नाही याची कारणं जर आपण सगळीच आतापर्यंत जी काही घडामोडी होत आहेत त्या घडामोडी जर लक्षात घेतल्या तर एकूण 3 कारणांच्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला आहे असं मला वाटतं आणि त्या 3 कारणांवर आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. पहिलं कारण म्हणजे ज्यावेळी शिवसेनेमध्ये ही सगळी बंडाळी झाली आणि शिवसेनेतून जवळजवळ 40 आमदार शिवसेनेतून फुटून भारतीय जनता पार्टीसाठी जॉईन झाली किंवा भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटाच्या या आमदारांनी मिळून सरकार बनवलं. अर्थात हे सगळे शिवसेनेचे जे आमदार गेलेले आहेत ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह सगळेच म्हणतात की आम्ही शिवसेनेचे आहोत, आम्ही शिवसेनेमध्ये थोडंसं संघर्ष केलेला आहे किंवा शिवसेनेमध्ये बंड केलेलं आहे, आम्ही गद्दारी केलेली नाही किंवा आम्ही पक्ष फोडलेला नाही आणि आम्ही दुसऱ्या पक्षामध्ये सामील झालेलो नाही, त्याच्यामुळे आम्ही शिवसेनेचेच आहोत. मात्र त्याच्यामध्ये जे महत्त्वाचं कारण आहे की या सगळ्या संदर्भामध्ये शिवसेनेने 16 आमदारांना निलंबित करावं, कारण त्यांनी व्हीप पाळलेला नाही अशा पद्धतीचे त्यांना व्हीप लागू केला होता आणि तो व्हीप पाळला नाही म्हणून त्या 16 आमदारांना निलंबित करावं अशा पद्धतीची याचिका शिवसेनेच्याकडून म्हणजे उद्धव ठाकरे यांच्याकडून दाखल करण्यात आलेली आहे. आणि या सगळ्या घडामोडीवर म्हणजे आतापर्यंतची जी सगळी जर परिस्थिती बघितली आणि एकूण अशा पद्धतीचा बंड झाल्यानंतर या बंडाच्या पार्श्वभूमीवर कोणत्या कोणत्या पद्धतीनं न्यायनिवाडे झालेत या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर यदाकदाचित 16 आमदारांच्या विरोधात जर निर्णय लागला तर मात्र सरकार बरखास्तीची पाळी येऊ शकते. आणि यामध्ये विशेषतः हे जे काही 16 आमदार निलंबित करण्याची याचिका दाखल केलेली आहे याच्यामध्ये खुद्द जे मुख्यमंत्री सध्या आहेत एकनाथ शिंदे हे सुद्धा त्याच्यामध्ये आहेत. त्याच्यामुळे जर 16 आमदारांचं निलंबन झालं किंवा त्या संदर्भामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या बाजून जर रिझल्ट लागला तर मात्र मोठी गोची होऊ शकते आणि या 16 आमदारांना राजीनामा द्यावा लागेल आणि राजीनामा देणं म्हणजे ते सस्पेंडच होतील. त्याच्यामुळे ते या ठिकाणी मंत्रिमंडळामध्ये राहू शकत नाहीत आणि तो एक महत्त्वाचं कारण यामागचं आहे आणि म्हणूनच हे खरं म्हणजे आमदारांचं मंत्रिमंडळाचा विस्तार जो आहे तो रखडला आहे असं वाटतं. कारण त्याच्यामध्ये स्वतः एकनाथ शिंदे हे सुद्धा आहेत 16 आमदारांच्या मध्ये. आणि मग ज्यावेळी जर 16 आमदारांच्या विरोधात निकाल लागला तर मुख्यमंत्र्यांच्याच विरोधामध्ये निकाल लागतो आणि मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागेल. ही सगळी सिच्युएशन जर बघितली तर ती कुठेतरी घातक आहे. आणि जर आत्ता मंत्रिमंडळाचा विस्तार केला आणि त्याच्यानंतर हा जर रिझल्ट लागला तर काय करायचा हा हे प्रश्न शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टीच्या समोर आहे. त्याच्यामुळे हे एक कारण आहे की त्याच्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार रखडलेला आहे असं आपल्याला वाटतं. दुसरी आणखीन महत्त्वाची गोष्ट जी आहे की जे काही 40 आमदार गेलेले आहेत ते 40 आमदार म्हणजे सगळ्यांनाच मंत्रिपद हवी आहेत अशा पद्धतीची एकूण सगळी परिस्थिती आहे. ज्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाले त्याच्यानंतर वेगवेगळ्या आमदारांनी म्हणजे त्यांच्यासोबत असलेल्या वेगवेगळ्या आमदारांनी मुंबईमध्ये येऊन शक्ती प्रदर्शन केलं होतं. अर्थात शक्ती प्रदर्शन केवळ याच कारणासाठी की आम्हाला मंत्रिपद मिळावं म्हणून. त्याच्यामुळे मुळात एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले जे काही मंत्री होते त्यांना तर पुन्हा मंत्री करावं लागेल आणि त्याच्यानंतर आणखीन काही लोकांची मागणी आहे आणि त्याच्यामुळे साधारणपणे 16 ते 18 मंत्रिपदं आपल्याला मिळावीत अशा पद्धतीची मागणी एकनाथ शिंदे यांनी केलेली आहे. मात्र 12 ते 14 मंत्रिपदं जास्तीत जास्त भारतीय जनता पार्टी यांच्या शिंदे गटाला देऊ शकते अशी सध्या चर्चा आहे. दुसरी आणखीन महत्त्वाची गोष्ट ज्या पद्धतीनं आपण बघितलं की एक भारतीय जनता पार्टीची सभा झाली त्याच्यामध्ये प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा म्हणाले की आम्ही अगदी मनावर दगड ठेवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना केलेलं आहे. याचा अर्थ असा की आम्हाला खरं म्हणजे ही सगळेच मुख्यमंत्री पदच आम्हाला हवं होतं, मात्र मनावर दगड ठेवून आम्ही त्यांना ते मान्य केलं आहे. आणि आणखीन दुसरी महत्त्वाची गोष्ट की जे काही आमदार स्पर्धेमध्ये आहेत मंत्रिपदाच्या त्यांचं हेच म्हणणं आहे की मुख्यमंत्रीपदासाठी आता आम्ही मनावर दगड ठेवली, पण आता मंत्रिपदासाठी काळजावर दगड ठेवायची का, हाही एक प्रश्न भारतीय जनता पार्टीच्याही समोर आहे.
त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून कोणाला मंत्रिपद द्यायची आणि आपल्यासोबत जे आलेले 40 आमदार आहेत त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं आमदारांना मंत्री करायचा हा एक मोठा प्रश्न एकनाथ शिंदेच्या समोर आहे। आत्तापर्यंत आलेल्या माहितीनुसार 5 आमदारांच्या मागे एक मंत्रिपद अशा पद्धतीचा फॉर्म्युला काहीतरी शिजतोय किंवा ठरवला गेलाय आणि त्या हिशोबामध्ये फार कमी मंत्रिपदं एकनाथ शिंदे यांच्याही वाट्याला येत आहेत आणि त्याच्यामुळे आलेल्या लोकांचं समाधान कसं करायचं आणि समजा काही आमदार नाराज झाले तर ते पुन्हा जर उद्धव ठाकरेंच्या गटामध्ये गेले तर काय करायचं हाही एक मोठा प्रश्न शिंदे आणि भारतीय जनता पार्टी या दोघांच्या मनामध्ये कदाचित असेल आणि त्याही कारणामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार रखडलाय अशी सध्या चर्चा आहे। आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे आणखीन एक विषय आहे तो म्हणजे भारतीय जनता पार्टीचं असं मत आहे की ज्या पद्धतीनं शिवसेनेची फूट पडलेली आहे, शिवसेनेमध्ये अशा पद्धतीची बंडाळी झालेली आहे आणि त्या बंडाळीतून 40 आमदार बाहेर पडलेले आहेत, अशाच पद्धतीची फूट काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षामध्ये होईल आणि त्यातून काही आमदार जे आहेत ते आमदार आपल्या भारतीय जनता पार्टीमध्ये सामील होतील अशा पद्धतीचा एक विचारप्रवाह भारतीय जनता पार्टीमध्ये आहे। भारतीय जनता पार्टीच्या काही पदाधिकाऱ्यांनी तसं बोलूनही दाखवलेलं आहे आणि मग आता जर मंत्रिमंडळ विस्तार केला आणि त्याच्यानंतर काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमधून काही आमदार आले तर त्यांची आपण कशा पद्धतीची सोडवणूक करायची, त्यांना न्याय कसा द्यायचा किंवा कारण काय की जर ते या ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोडून जर त्या ठिकाणी येत असतील तर निश्चितच त्यांची मागणी ही तशाच पद्धतीची लाभाच्या पदाची असेल, अर्थात मंत्री त्यांना व्हायचं असेल आणि या दृष्टिकोनातून जर भारतीय जनता पार्टी मध्ये काँग्रेस किंवा राष्ट्रवादीचे आमदार जर बाहेर निघाले, फुटून बाहेर निघाले आणि ते त्यांच्यामध्ये सामील झाले तर त्यांनाही मंत्री करावे लागतील आणि मग आजच आपण जर मंत्रिमंडळाचा विस्तार केला तर त्यांच्या वाटेला काय असाही प्रश्न कदाचित भारतीय जनता पार्टीच्या मनामध्ये असेल आणि त्याच्यामुळे आत्ता जर आपण मंत्रिमंडळ विस्तार केला तर नंतर ती डोकेदुखी ठरवू शकते किंवा जर ते आमदार येणार असतील आणि जर मंत्रिमंडळाचा विस्तार आजच फायनल केला तर मात्र त्यांची बंडाळी थांबू शकते, ते काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस सोडून आपल्याकडे येऊ शकत नाहीत अशी भीती भारतीय जनता पार्टीला कदाचित वाटते आणि म्हणून हे तिसरं एक कारण आहे की या मंत्रिमंडळाचा विस्तार या कारणामुळे रखडलाय असं सध्या दिसतंय। एकूणच ही जी सगळी महाराष्ट्रातली सध्याची पार्श्वभूमी बघितली आणि ही 3 कारणं जर आपण बघितली तर आपल्या लक्षात येतं की या 3 कारणं ही मंत्रिमंडळ विस्तार थांबवण्याला मूलभूत कारणं आपल्याला दिसत आहेत आणि या कारणांच्या अवतीभोवतीच सध्या मंत्रिमंडळाचा विस्तार किंवा एकूणच भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटाचं सरकार या अवतीभोवती फिरताना दिसत आहे आणि म्हणूनच एकूणच आताची जी परिस्थिती बघितली त्या परिस्थितीवरून असं वाटतंय की या 3 कारणांच्यामुळेच मंत्रिमंडळ विस्तार रखडलेला आहे असं वाटतंय। कदाचित त्यामध्ये मी सुरुवातीला जशा पद्धतीनं पहिलं कारण सांगितलं की 16 आमदारांच्या संदर्भामध्ये जी याचिका आहे तिचा निकाल 1 ऑगस्टला लागतोय आणि जर 1 ऑगस्टला त्या बाबतीमध्ये निकाल लागल्यानंतर त्याच्यामध्ये नेमकं काय होतंय याच्यावरून पुढचा मंत्रिमंडळ विस्तार होईल की नाही किंवा काय होईल ते पाहण्यासाठी आपल्याला 1 ऑगस्टपर्यंत थांबावं लागणार आहे।